नमस्कार मित्रांनो, फिएटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा खूप असा महत्त्वाचा मुद्दा होणार आहे। मुद्दा असा असणार आहे की जे नवीन यूट्यूबर असतात, नवीन क्रिएटर असतात, यूट्यूबवरती टिकून का राहत नाहीत, यूट्यूबवरती टिकून म्हणजे काय, यूट्यूबवरती टिकत का नाहीत, यूट्यूब सोडून यूट्यूब बंद करतात, यूट्यूब चॅनल ओपन करतात, काही दिवस काम करतात, रेग्युलर काम करतात काही दिवस, नंतर काय होतं मित्रांनो की ते डिमोटिवेट होतात। तर डिमोटिवेट होण्याचे कारण कोणते कोणते असतात, कोण काय बोलतं, लोक आपल्याला कसे काय बोलतात, मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण एकदम व्हिडिओमध्ये डिटेल्स सांगणार आहे, जेणेकरून आपण यूट्यूब सोडून जाणार नाही। ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही अजिबात यूट्यूबला सोडून कधीच जाणार नाही। ए टू झेड मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो। तर त्या अगोदर तुम्ही माझ्या या 3 यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। कृपावंत, वारकरी, आवड विठ्ठलाची आणि आवडी शेतकऱ्याची। तर मित्रांनो, ही 3 यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेली आहेत। या 2-2.5 वर्षाच्या अनुभवानुसार मित्रांनो मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा। चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, पहिली गोष्ट काय आहे की यूट्यूबची कॅटेगरी निवडणं खूप गरजेचं आहे। आपण काय करतो की लोकांनी एखाद्या यूट्यूबरचा आपण मोटिवेशन व्हिडिओ बघतो आणि तिच्या मोटिवेशन व्हिडिओनुसार काय करतो, आपण व्हिडिओ अपलोड करतो। तर ती कॅटेगरी आपल्याला नाही निवडायची। आपल्यामध्ये कोणते गुण आहेत ते गुण ओळखून आपण ती कॅटेगरी सिलेक्ट करायची। उदाहरणार्थ आपल्याला कॉमेडीचे व्हिडिओ जमत असतील तर कॉमेडीचे व्हिडिओ टाकायचे। त्यानंतर जर एंटरटेनमेंट करता येत असेल किंवा मग ब्लॉगिंग करता येत असेल व्यवस्थित, किंवा मग कुकिंग करता येत असेल, कोणतीही गोष्ट आपल्यामध्ये जर चांगली असेल ती गोष्ट, तर त्या गोष्टीवरतीच आपण काय करायचं आहे, फोकस करायचा आहे आणि तीच कॅटेगरी आपण यूट्यूब चॅनलवरती निवडून यूट्यूबवरती रेग्युलर काम करायचं आहे। पण आपण तसं नाही करत। आपण काय करतो, एखाद्या क्रिएटर जर ब्लॉगिंग अशा पद्धतीने, समजा उदाहरणार्थ सौरभ जोशी अशा पद्धतीने जर ब्लॉगिंग बनवत असेल तर आपण त्याच पद्धतीने काय करतो, व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो, तर आपण सक्सेस होत नाही मित्रांनो। तर तसं नाही करायचं। आपल्यामध्ये जी क्वालिटी आहे ती क्वालिटी आपल्याला काय करायचं आहे, दाखवायचा प्रयत्न करायचा आहे। तर पहिला पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घ्या, यूट्यूबची कॅटेगरी सर्वात महत्त्वाची आहे। तर मित्रांनो, आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय असतं की यूट्यूबवरती आल्याच्या नंतर आपल्याला एक लाज धरायची नाही कोणत्याही गोष्टीची। म्हणजे कसं, आपण जे व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो त्या व्हिडिओची आपल्याला लाज धरायची नाही। सुरुवातीला काय होतं की लोक आपल्याला नावं ठेवत असतात। यूट्यूबवरती चॅनल आपण ओपन केल्याच्या नंतर यूट्यूबचं जे चॅनल आहे ते कोणत्याही कॅटेगरीचं असू द्या, कॅटेगरी कोणती असली तरी काही मॅटर करत नाही। पण जेव्हा काय होतं की जेव्हा आपण व्हिडिओ बनवायला जातो तेव्हा आपल्याला आजूबाजूला कोणी जर असलं तर आपल्याला व्हिडिओ बनवता येत नाही। कारण की आपण एक लाजतो की बाबा हा व्यक्ती आपल्याला काय म्हणाला, आपण व्हिडिओ बनवत आहे, असं करत आहे तसं करत आहे। तर मित्रांनो, त्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर आपण एक तर यूट्यूबवरती सुद्धा सक्सेस होणार नाही आणि एक तर लोक सुद्धा आपल्याला हसतील म्हणजे त्या सुरुवातीला मित्रांनो त्या गोष्टीकडे जर आपण हसण्याकडे जर लक्ष दिलं तर आपण यूट्यूबवरती सक्सेस होऊ शकत नाही। तर मित्रांनो, मी सुद्धा यूट्यूब चॅनल जेव्हा ओपन केलं होतं, पहिलं यूट्यूब चॅनल, तेव्हा म्हणजे गावामध्ये पहिल्यांदा मी सुरुवातीला यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं तर सर्व लोक हसत होती, म्हणजे येड्यात काढत होती की आता काय यूट्यूबवरती व्हिडिओ बनवत आहे, असं करत आहे तसं काय करत आहे, याला यूट्यूबवरून काय मिळणार आहे। बाहेरचे लोक तर नाव ठेवतात मित्रांनो, पण जेव्हा आपण सक्सेस नसतो तेव्हा घरचे सुद्धा लोक नावं ठेवतात। घरचे सुद्धा म्हणतात ही काय कामधंदा करत नाही, आता व्हिडिओ बनवत आहे, असं करत आहे तसं करत आहे। पण मित्रांनो, जर आपण त्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर यूट्यूबवरती आपण सक्सेस होणार नाही। मी जर त्यावेळेस त्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं असतं तर मी सक्सेस झालो नसतो। आता माझे 5-5 यूट्यूब चॅनल मॉनिटाईज नसते मित्रांनो। तर ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे। जर कोणी आपल्याला बोलत असेल तर त्या गोष्टीकडे आपल्याला एकदम दुर्लक्ष करायचं आहे। जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही। आपण रेग्युलर डेलीच्या डेली व्हिडिओ अपलोड करायचे आहेत। खूप साऱ्या ताईंचे पण प्रॉब्लेम असतात। ताई म्हणतात की आम्हाला घरून परमिशन नसते, आम्हाला व्हिडिओ बनवता येत नाहीत, असं म्हणजे घरची परमिशन नसते किंवा घरचे बोलतात तू व्हिडिओ नको बनवू, असं नको करू। तर त्या ताईंसाठी सुद्धा सांगणं आहे की तुम्ही घरच्यांशी एकदा बोलून बघा, व्यवस्थितपणे त्यांना समजावून सांगा की यूट्यूबवरून अशा पद्धतीने पैसा मिळतो किंवा यूट्यूबवरून अशा पद्धतीने आपण इन्कम करू शकतो। जरी ते समजत नसतील तर तुम्ही एक फेसलेस चॅनल ओपन करू शकता किंवा त्याच्यावरती आपल्याला फेस दाखवायचा नाही, फक्त आपला ऑडिओ वगैरे जोडून आपण एक भक्तिमय यूट्यूब चॅनल ओपन करू शकतो। खूप साऱ्या ताईंचे असे प्रश्न असतात की दादा आम्हाला यूट्यूब चॅनल ओपन तर करायचं आहे पण आमच्या घरचे आम्हाला परमिशन देत नाही। तर आपण एक फेस न दाखवता, आपला चेहरा न दाखवता यूट्यूब चॅनल सुद्धा ओपन करू शकतो। पण मी तुम्हाला मित्रांनो सांगतो, सुरुवातीला जर तुम्ही त्या गोष्टीकडे जर फोकस केला, लोक आपल्याला काय बोलतील, चार मित्रांमध्ये जर आपण गेलो तर मित्र म्हणतात आला यूट्यूबर, बरोबर का नाही, असं लोक चिडवत असतात। पण त्या गोष्टीकडे जर आपण आपलं लक्ष जर केंद्रित केलं तर आपलं यूट्यूबकडे मित्रांनो दुर्लक्ष होत असतं। त्यामुळे यूट्यूबकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे। रेग्युलर व्हिडिओ अपलोड करा, एक दिवस तुम्हाला सक्सेस मिळेल। आता मित्रांनो, मला जेव्हा सक्सेस मिळाली तेव्हा मी एक पहिला यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या दुसऱ्या चॅनलवरती, तर भरपूर सारे पेमेंट सुद्धा झाली होती। तर मी त्या पेमेंटचा व्हिडिओ वगैरे केला होता। त्यानंतर सर्व लोकांना वगैरे माहीत झालं की यूट्यूबवरून पेमेंट मिळते। तर मित्रांनो, आता कोणीही हसत नाही, घरचे तर तुम्हाला काहीच बोलत नाहीत।
कारण की त्यांना सुद्धा माहीत झालं की आता युट्यूबवरून पेमेंट याला येत आहे. त्यामुळे मित्रांनो मेन मुद्दा काय आहे की मेन मुद्दा आपल्याला लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. लोक काय आहेत आपल्याला घोड्यावरती बसू सुद्धा देत नाहीत आणि पायी सुद्धा चालू देत नाहीत, अशी लोकांची गत असते. त्यामुळे लोकांकडे तुम्ही अजिबात लक्ष करू नका. हा एक सगळ्यात मोठा पॉईंट आहे की युट्यूबवरती आपण सक्सेस होत नाही, तर हा पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आणखी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय की युट्यूबवरती रेग्युलर काम न करणे. याच्यामुळे सुद्धा खूप सारे युट्यूब सोडून जातात आणि कटाळून जातात. काय होतं मित्रांनो, युट्यूबवरती रेग्युलर जर काम नाही केलं आपण तर आपल्याला व्हिडिओवरती काय होतं की व्ह्यूज येत नाहीत. व्ह्यूज 30, 40, 50, 60 पर्यंत असे व्ह्यूज येतात आणि नंतर त्या स्टॉप होतात. तर जर तुम्ही युट्यूबवरती रेग्युलर काम केलं तर तुम्ही कमीत कमी मित्रांनो एक 3 ते 4 महिने रेग्युलर काम करा आणि मग जर तुम्हाला रिझल्ट येत नसेल तर मग तुम्ही युट्यूब सोडून जाऊ शकता. पण 10-15 दिवस किंवा 1 महिन्याच्या आतच जर तुम्ही निर्णय घेतला की आता आपल्याला युट्यूब बंद करायचे तर असा अजिबात करू नका. तुम्ही 1-2-3 महिने रेग्युलर कंटेंट टाका आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला व्ह्यूज येत नसतील तर तुम्ही युट्यूब चॅनल बंद करू शकता. पण रेग्युलर काम करणं खूप गरजेचं आहे. रेग्युलर काम करा तुम्ही, रेग्युलर काम करा मित्रांनो, तुम्हाला 100% यश मिळेल. तुम्हाला असं नाही की प्रत्येक युट्यूबर जो क्रिएटर आहे मित्रांनो तो एक सबस्क्रायबरनं पुढे गेलेला आहे, त्यांनी सुद्धा संयम ठेवलेला आहे. युट्यूबवरती संयम हा एक खूप मोठा मुद्दा आहे. या संयम जर आपण बाळगला तर 100% आपण युट्यूबवरती सक्सेस होत असतो. युट्यूबला सुद्धा वाटतं की आपल्या प्लॅटफॉर्मवरती नवीन नवीन क्रिएटरला यायला पाहिजेत, पण युट्यूब एक सर्वच क्रिएटर जर सक्सेस झाले असते तर ते युट्यूबवरती सर्वांनीच युट्यूब चॅनल ओपन करून सर्वांनी पैसे कमवले असते. पण युट्यूब एक पॉईंट लक्षामध्ये घेतला, पण युट्यूबचा एक पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घेतला पाहिजे की युट्यूब काय करते की कोणता क्रिएटर किती संयम आहे, त्या क्रिएटरपाशी किती संयम आहे तो बघतो. संयम म्हणजे कसा, हा क्रिएटर किती वेळ काम करू शकतो, युट्यूबवरून लगेच पळून जातो का नाही, हा युट्यूब चेक करत असतो. तर युट्यूबवरती आपल्याला युट्यूब सुद्धा कंटाळून गेलं पाहिजे की हा क्रिएटर बा आता रेग्युलर काम करत आहे, आता याचे व्हिडिओ व्हायरल करणं भाग आहे. त्यामुळे त्याच्यानंतर युट्यूबच व्हिडिओ व्हायरल करत असतो मित्रांनो ऑटोमॅटिक. पण तुम्हाला दम निघत नाही. तुम्ही काय करता, सुरुवातीलाच एक 10-15 दिवस व्हिडिओ टाकल्याच्यानंतर म्हणता की माझी काही युट्यूबवरती व्हिडिओ चालत नाही, मी काय युट्यूब करणार नाही, युट्यूब बंद करून टाकता लगेच. आणि कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे. रेग्युलर व्हिडिओ टाका. 100% मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की व्हिडिओ तुमचे चालणार आणि व्हिडिओ चालल्याच्यानंतर तुम्हाला अर्निंगसुद्धा त्याची चांगली येणार, चॅनलसुद्धा मॉनिटाईज होणार. तर मित्रांनो ह्या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. मी तुम्हाला सांगितलं एक लाज धरायची नाही, त्यानंतर रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचे. कोणी जर काही बोलत असेल त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. तर मित्रांनो एवढं बोलून आता इथंच थांबतो. हे आपलं मराठीमधून यूट्यूब चॅनल होतं. आणि मित्रांनो आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जर गर्दीमध्ये वगैरे कुठे बोलता येत नसेल किंवा घरी कोणी चिलबिल एकदम आवाज येत असेल तर काय करायचं, एकदम शांत वातावरणामध्ये यायचं. शेतामध्ये वगैरे जर तुमचं टेकचं वगैरे चॅनल असेल किंवा कोणतेही असेल, शांत वातावरणामध्ये येऊन काय करायचं, आपण बोलण्याची प्रॅक्टिस करायची मित्रांनो. आणि बोलण्याची प्रॅक्टिस केल्याच्यानंतर आपल्याला सवय होऊन जाते की बोलायचं कसं, काय बोलायचं. एकदम शांत वातावरणामध्ये यायचं आणि नंतर बोलायचं. तर मित्रांनो ह्या होत्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. ह्या तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्की तुमच्या चॅनलवर सुद्धा सुधारणा होईल. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल जर नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.